नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक प्रक्रिया म्हणजे काय आणि सामाजिक प्रक्रियेचे जेव्हा प्रकार आपण पाहतो तेव्हा सामाजिक प्रक्रिया म्हणजेच आंतरक्रियेची पुनरावृत्ती म्हणजेच सामाजिक प्रक्रिया. या सामाजिक प्रक्रिया दोन प्रकारच्या आहेत, संघटनात्मक सामाजिक प्रक्रिया आणि विघटनात्मक सामाजिक प्रक्रिया. आज आपण विघटनात्मक सामाजिक प्रक्रियेतील स्पर्धा आणि संघर्ष या दोन विघटनात्मक सामाजिक प्रक्रिया समाजामध्ये निरंतर चालू असलेल्या आपण पाहतो. आज आपण स्पर्धा या विघटनात्मक सामाजिक प्रक्रियेविषयी जाणून घेऊयात. विघटनात्मक प्रक्रिया म्हणजे अशा प्रक्रिया ज्या समाजातील व्यक्तींना एकमेकापासून दूर लोटतात, एकमेकांमध्ये अंतर निर्माण करतात, एकमेकांमध्ये दुजाभाव निर्माण करतात आणि त्या व्यक्ती स्वहित साध्य करण्यासाठी समाजहिताला या ठिकाणी दुय्यम स्थान देतात आणि स्वार्थी प्रवृत्तीतून आपलं हित साध्य करण्याची वृत्ती या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. म्हणून स्पर्धा ही एक विघटनात्मक सामाजिक प्रक्रिया आहे. मानवी जीवनामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला स्पर्धा आज पाहायला मिळते. सध्याचं युग हे आपण स्पर्धेचं युग आहे असं पण म्हणतो. म्हणून जगातील प्रत्येक व्यक्ती, समूह किंवा राष्ट्रामध्ये आपल्याला स्पर्धा ही पाहायला मिळते. विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्ती इतर व्यक्तींना मागं टाकायचा प्रयत्न करतो आहे आणि स्वतः कसं पुढं जाता येईल यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असलेला आपण आज पाहतो. अशा स्वरूपाची अनियंत्रित आणि अमर्यादित स्पर्धा समाजामध्ये आज पाहायला मिळते. या समाजामध्ये विघटन घडवून आणणारी स्पर्धा आज आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. अनियंत्रित स्पर्धेचे स्वरूप बऱ्याचदा संघर्षामध्ये रूपांतरित होत असते. स्पर्धेच्या नियमाचे उल्लंघन करून जेव्हा स्पर्धेतील व्यक्ती स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे समाज संरचनेच्या विविध घटकांना त्या ठिकाणी बाधा येते, त्यांना धक्का बसतो आणि समाजाचं विघटन मोठ्या प्रमाणात होत असतं. म्हणून स्पर्धा ही विघटनाला चालना देणारी एक विघटनात्मक सामाजिक प्रक्रिया आहे असं आपल्याला म्हणता येईल. ही स्पर्धा समाजामध्ये निर्माण होण्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींची, समूहांची गरज असते आणि त्या दोन व्यक्ती आणि समूहामध्ये समानता असणे गरजेचे आहे. जेव्हा मानवाच्या गरजा या अमर्यादित असतात आणि त्या गरजांची पूर्तता करणारी साधने यांची संख्या मात्र अमर्यादित असते तेव्हा समाजामध्ये स्पर्धा निर्माण होत असलेली आपण पाहतो. स्पर्धा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कंटिन्युअसली समाजामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा सार्वत्रिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. सर्वच मानवी समाजामध्ये स्पर्धा आपल्याला आज आपण अनुभवत आहोत. प्रत्येक समाजात या स्पर्धेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आहे. स्पर्धा ही सामाजिक स्तरीकरणाशी संबंधित असलेला एक घटक आहे. मुक्त स्तरीकरण आणि अर्जित दर्जाला ज्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं त्या समाजामध्ये स्पर्धेचं स्वरूप हे गतिशील असतं. त्याबरोबरच ज्या समाजामध्ये बंद स्तरीकरण आणि अर्पित दर्जाला महत्त्व असतं त्या समाजामध्ये स्पर्धेला विशेष असं महत्त्व नसतं किंवा विशेष अशी संधी नसते. म्हणजेच स्थल, काल, परिस्थितीनुसार स्पर्धेचे स्वरूप हे बदलत असते. स्पर्धा सामाजिक संघर्षाचा एक मूलभूत प्रकार आहे. जेव्हा वस्तूची मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असतो तेव्हा त्या परिस्थितीमध्ये स्पर्धा ही निर्माण होते. मर्यादित वस्तूवर मालकी हक्क दाखवण्यासाठी किंवा तिचा उपयोग करण्यासाठी जी संघर्षमय परिस्थिती निर्माण होते त्याला आपण स्पर्धा असे म्हणतो. अपर्याप्त समान मर्यादित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा झगडतात त्याला आपण स्पर्धा असे म्हणतो. या स्पर्धेची जेव्हा आपण वैशिष्ट्ये जाणून घेतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की ही स्पर्धा एक व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही एक सार्वभौमिक प्रक्रिया आहे. जगामध्ये जेवढे काही मानवी समाज आपल्याला पाहायला मिळतात त्या सर्व मानवी समाजातील सदस्यांमध्ये अमर्यादित गरजांची पूर्तता करण्यासाठी स्पर्धा होत असलेली आपण पाहतो आणि या स्पर्धेचं रूपांतर संघर्षामध्ये होतं.
मानवाच्या गरजा अमर्यादित असून गरजा पूर्ण करणारी साधनं मात्र मर्यादित आहेत. त्यामुळे दुर्मिळ ज्या काही वस्तू आहेत त्या दुर्मिळ वस्तू, अपर्याप्त वस्तू प्राप्त करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज आपण पाहतो की जागतिकीकरणाचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या युगामध्ये जो व्यक्ती स्पर्धेत टिकतो तोच आज यशस्वी होताना आपल्याला दिसतो. कारण की समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात सातत्याने निरंतर स्पर्धा चालू असलेली आपण पाहतो. म्हणजेच स्पर्धा ही एक निरंतर प्रक्रिया आहे. ही स्पर्धा जेव्हा समाजामध्ये असते तेव्हा ती स्पर्धा नियमांवर आधारित असते. समाजातील कोणत्याही क्षेत्रातील स्पर्धा ही विशिष्ट अशा नियमावर आधारित असते. स्पर्धेअंतर्गत नियमने, प्रमाणके, मूल्य यांची जाणीवपूर्वक निर्मिती केली जाते आणि प्रत्येक व्यक्तीने स्पर्धा करत असताना त्या स्पर्धेसाठी तयार केलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं, बंधनकारक असतं. जर एखाद्या व्यक्तीने त्या स्पर्धेच्या नियमांचं उल्लंघन केले तर त्या व्यक्तीला शिक्षा ही दिली जाते. त्याबरोबर स्पर्धा जशी नियमाशी संबंधित असते, नियमावर आधारित आहे, त्याचप्रमाणे स्पर्धेचा संबंध हा स्तरीकरणाशी सुद्धा आहे. बंद स्तरीकरण आणि मुक्त स्तरीकरण हे स्तरीकरणाचे 2 प्रकार, याचा संबंध स्पर्धेशी आहे. स्पर्धा ही संबंधित समाजातील स्तरीकरणाशी संबंधित असते. ज्या समाजामध्ये मुक्त स्तरीकरण आणि अर्जित दर्जाला महत्त्व दिलं जातं त्या समाजात स्पर्धेचे स्वरूप हे गतिशील असते. कठोर स्पर्धा त्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या समाजामध्ये बंद स्तरीकरण आणि अर्पित दर्जाला महत्त्व असतं त्या समाजामध्ये स्पर्धेला विशेष असं महत्त्व दिलं जात नाही. स्पर्धा ही व्यक्तिगतसुद्धा असते आणि व्यक्तिनिरपेक्षसुद्धा असते. 2 व्यक्तींना जेव्हा जाणीव असते की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी असतो त्याला आपण व्यक्तिगत स्पर्धा असं म्हणतो. आणि जेव्हा स्पर्धकांना याची जाणीवच नसते की या स्पर्धेमध्ये किती लाखो जण या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत आणि आपण ही स्पर्धा करतो आहोत, प्रत्येक व्यक्ती त्या लाखो व्यक्तींना ओळखतोच असं नाही. या स्पर्धेला आपण व्यक्तिनिरपेक्ष स्वरूपाची स्पर्धा असं आपण म्हणतो. अचेतन स्वरूपाची स्पर्धा ही व्यक्तिनिरपेक्ष असते, तसेच तिचं स्वरूप अचेतन असतं. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना परस्परांची ओळख नसते, ते एकमेकांवर प्रभाव टाकू शकत नाहीत, परस्परांना प्रभावित करू शकत नाहीत. प्रतिस्पर्धी केवळ आपल्या उद्देशावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करतात. म्हणजेच स्पर्धा ही अचेतनात्मक प्रक्रिया आहे. अहिंसात्मक साधनांचा वापर स्पर्धेमध्ये होतो. कोणत्याही समाजामध्ये जेव्हा व्यक्तीच्या गरजा अमर्यादित असतात आणि गरजाची पूर्तता करणारी साधने मर्यादित असतात तेव्हा स्पर्धा निर्माण होते आणि निश्चित ध्येय पूर्ण करण्यासाठी, दुर्मिळ वस्तू मिळवण्यासाठी व्यक्ती अहिंसात्मक साधनांचा वापर करतो, कठोर परिश्रम घेतो, गुणवत्तेच्या आधारावर ध्येय साध्य करतो. आणि जेव्हा हिंसात्मक साधनांचा वापर स्पर्धेमध्ये होतो तेव्हा त्या स्पर्धेचं रूपांतर संघर्षामध्ये होतं. स्पर्धा ही एक विघटनात्मक प्रक्रिया आहे. स्पर्धेमध्ये जे काही स्पर्धक आहेत त्यांच्याविषयी एकमेकांच्या मनामध्ये ईर्ष्या, द्वेष भरलेला असतो. विशेषतः अनियंत्रित आणि अमर्यादित स्पर्धा समाजामध्ये विघटन घडवून आणते. ही स्पर्धा ही एक मूलभूत प्रक्रिया आहे, बेसिक प्रोसेस आहे. सध्या जागतिकीकरणाचं युगामध्ये आपण वावरत आहोत आणि स्पर्धा ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. कारण की सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण होत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असतं तेव्हा ही स्पर्धा अपरिहार्य आहे. स्पर्धा विघटनात्मक प्रक्रिया असली तरीही स्पर्धेमुळे मानवाने विविध क्षेत्रामध्ये प्रगतीही केलेली आहे. म्हणून आपल्याला स्पर्धेचं महत्त्व हे नाकारता येत नाही. स्पर्धेचे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा वैयक्तिक आणि अवैयक्तिक स्पर्धा, निरपेक्ष आणि सापेक्ष स्पर्धा हे स्पर्धेचे प्रकार आपल्याला सांगता येतील. स्पर्धा ही विघटनात्मक प्रक्रिया असली तरीही या स्पर्धेचे मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.
स्पर्धेमुळे व्यक्ती कठोर परिश्रम घेतो आणि व्यक्तीची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. त्याबरोबरच स्पर्धेच्या तयारीसाठी व्यक्तीमध्ये संयम आणि सामर्थ्य असणे आवश्यक आहे. या संयम आणि सामर्थ्याच्या बळावरच व्यक्ती हा आपलं हित, आपलं उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य करू शकतो. स्पर्धा ही नियंत्रित आणि मर्यादित स्वरूपाची असेल तर समाजाच्या संतुलित विकासासाठी स्पर्धा ही आवश्यक आहे. व्यक्तीच्या विकासासाठी सुद्धा स्पर्धा ही आवश्यक आहे, परंतु ती मर्यादित आणि नियंत्रित आणि नियमाने होणारी स्पर्धा ही व्यक्ती आणि समाजाच्या हिताची असते. स्पर्धेद्वारेच आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. व्यक्ती कष्ट आणि परिश्रम करण्याची प्रेरणा ही व्यक्तीला स्पर्धेतून व्यक्ती कष्ट आणि परिश्रमाच्या जोरावर आपलं अस्तित्व त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी स्पर्धा ही आज अपरिहार्य बनलेली आपण पाहतो. ही स्पर्धा मानवी जीवनाला गतिमान करणारी असते आणि व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्पर्धा ही व्यक्ती आणि समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. धन्यवाद.